मराठवाड्यातली बीड, धाराशिवसह इतर अनेक जिल्ह्यातही महापुराचा मोठा फटका बसला। अजूनही या जिल्ह्यांमध्ये लाखो एकर शेती ही पाण्याखाली आहे, तर घराघरात चिखलाचं साम्राज्य। इथल्या शेतकऱ्यांची, नागरिकाची आर्त हाक मायबाप सरकारपर्यंत पोहोचणार का, हा या लातूरच्या निलंग्यातील गुंजरगा गावात महिलेनं शासनाला घातलेली ही आर्त हाक। मराठवाड्यातील मुसळधार पावसामुळे उभं पीक पाण्यात गेलं। पुराच्या पाण्यात बैल अडकले, कोंबड्या वाहून गेल्या। त्यामुळे या महिलेनं अक्षरशः टाहोच फोडला। लातूरच्या हिसोरीत गुडघाभर पाण्यात राहून सोयाबीन काढणारं हे कुटुंब, पावसानं सगळं पीक पाण्यात गेलं। त्यामुळे हाताला जे काही मिळेल ते काढून घेण्याची धडपड हे कुटुंब करतंय। लातूरसह परभणीतही अनेक गावात पुराचं पाणी शिरलं। त्यात जायकवाडी आणि माजलगाव धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पुराची भीषणता आणखी वाढली। गावांमधील अनेक वस्त्यांमध्ये 10 ते 12 फूट पाणी शिरलं। त्यामुळे गावकऱ्यांना शाळेमध्येच आसरा घ्यावा लागला। तीन वाजल्यापासून पाणी माझी किंमत केली अडकरीत मला खायचं वस्तू खायचं धान्य मागं अजून काय काय नुकसान झालं? जेवढी गवळी मारत कसं काढायचं आम्ही? किती नुकसान झालं? किती 100 किलो कोंबडीचे खायचं धान्य खायला, परत भांडे बसण्यात माझ्या माता नाही, कोणीच आलं नाही, कोणी सुद्धा म्हणलं नाही का बाबा तुम्ही पाण्यात रात्रपासून गेलतात का, कोणी काय खाल्लंय का, कोणी काय पेरलंय का, तुमचे चिमुकले इतक्या पाण्यात हे करतात। आम्ही अर्ध्या रात्रपासून बेजार व्हायला, पसारा भरला तरी पसारा नेणं झालं नाही। पूर्ण पसारा आमचा अदुवस्थ झाला। आमच्या लेकरा बाळांना कसं खायचं, आम्ही कसं जगायचं हे शासनाला देखील आणि गावातल्या लोकांना सुद्धा देखील कळालं पाहिजे। संभाजीनगरच्या वैजापूरमध्येही गेले 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आणि संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं। हिंगोलीतल्या आसना नदीला आलेल्या पुरानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे बळीराजा हतबल झालाय। 2 एकर जमीन शेती, 2 भाऊ होतं। आता आमचं पूर्ण पाण्याखाली गेलं। असे भरपूर छोटे छोटे शेतकरी आहेत, कोणालाच काही राहिलं नाही। खाण्याची सुद्धा एवढी बेकार परिस्थिती असेल वेळेमध्ये काय सांगू तुम्हाला। आम्ही काय खावा? सरकार आहे, मदत करतील। शासनालाच मागालो ना आम्ही। शासनाला काय पिकं कोणते कोणते शेतामध्ये? पिकं सोयाबीन, ऊस, कापूस, हळद असे भरपूर पिकं आहेत। हो मित्र, तू कुठला आहे? अशा गोष्ट शेती आहे माझ्याकडे। पपई आहे, केळी आहे, सोयाबीन आहे, ऊस आहे। पूर्ण काही पाण्याखाली गेलेलं आहे। शासनानं आतापर्यंत कुठली पाहणी केली नाही। प्रशासनाचा कुठलाही अधिकारी गावामध्ये उजू आला नाही। आता या कमीत कमी 11वा पूर आहे। 11 वेळेस आमची शेती पाण्याखाली गेली। आतापर्यंत शासनाचा कुठलाही पंचनामे नाही, कुठलंच काही नाही। मराठवाड्यातील लाखो एकर शेती पाण्याखाली आहे। बऱ्याच ठिकाणी शेतातलं पाणी अजूनही ओसरलेलं नाहीये। ही सगळी परिस्थिती या पूरग्रस्तांच्या हालअपेष्टांची खरी जाणीव करून देणारी आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।